प्रमोदभाई शिर्के यांच्याकडून तब्बल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय वावशी संघासाठी. प्रमोदभाई शिर्के यांचं आपण पाहत आहे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलंय ते म्हणजे सर्व वावशी पूर्ण संघाने. त्यानंतर 8,000 रुपये प्रमोदभाई शिर्के यांच्याकडून, राजूदादा साहसने यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. आपण सामना विजय झाला त्याबद्दल. आणि मनोजदादा पनवेलकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. असं हे 10,500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला दिलं जात आहे. वावशी संघ आपण उद्या पहिला सामना असणार आहे ना वावशी संघाचा. वावशी संघ आपला सामना जो कधी असेल ना ते आयोजकांकडून आपल्याला कळवण्यात येईल, याची सुद्धा नोंद घ्या. परंतु यानंतर आपण पाहत आहे नवीन सामना आपल्या भेटीला येतोय, फ्रेश मॅच आपल्या भेटीला येते आणि त्या सामन्यासाठी समालोचनासाठी असतील श्रीयोग गायकवाड. हॅलो हॅलो वावशी संघ पुन्हा एकदा आपण कर्णधार पाठवा. ज्या 4 विकेट मिळवल्या होत्या ना वावशी संघाने त्या विकेटसाठी देखील प्रमोदभाई शिर्के यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. असं 4 विकेटसाठी 4,000 रुपयाचं कॅश प्राइज पुन्हा एकदा या ठिकाणी आलंय. यश छत्तीसकर याच्या 2 विकेट, ते यश छत्तीसकर साठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि किरण पवार म्हणून ज्याची ओळख येतो अक्षय, याच्या 2 विकेट आहेत त्याच्यासाठी 2,000, असे 4,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. प्रमोदभाई शिर्के एक सामन्यामध्ये जवळजवळ 12,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लगावलं गेलं वावशी संघासाठी. जरी विरोधात जांभिवली संघ होता ना तरी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक वावशी संघाला लगावलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया. टाळ्यांच्या कडकडाटात आपण पाहत आहे वावशी संघाकडून प्रमोदभाई शिर्के यांचं स्वागत केलं जात आहे. आणि नवीन सामन्याला सुरुवात मायक्रोफोनवर असतील श्रीयोग गायकवाड. थँक्यू अमित सर. उड्या मैदानाकडे जिथे मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल स्लाइस केलाय पॉइंट मध्ये, बमफल पाहायला मिळालं सिंगलने. इथे श्री गणेश झालाय धाबेचं. इथे अकाउंट देखील ओपन झालं बॅटरचं. शुभमचं देखील इथे अकाउंट एका धाब्याने ओपन झालंय. शुभम आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर विशाल जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण जर पहिलं खेळार्थीचं स्वागत आहे. जे प्रेक्षक घर बसल्या या मॅच आनंद घेत आहेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून या युट्यूबच्या वाहिनीवरून, तुमचं देखील मी आभार व्यक्त करेन. पुन्हा सन्मान दिलाय कव्हर मध्ये, फक्त पुश केलाय आणि या सिंगलने पुन्हा स्ट्राईक रोटेट होईल. धाव फलक 3 या आकड्यावर. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने आमचे निखिल पाटील असतील, यांच्या माध्यमातून 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले तर तब्बल 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. परंतु तिथे पहिला आलाय, पहिला षटकार जर ठोकलाय. विकेट हॅट्रिक साठी देखील 1,111 रुपये. 6 हॅट्रिक साठी देखील 1,111 रुपये. सन्माननीय निखिल पाटील, अजय टेलिग्रामचे मालक निखिल पाटील यांच्याकडून असणार आहे. परंतु इथे पहिला ठोकलाय विशालांच्या बॅटमधून षटकार. पुन्हा हा पंप फुल केलाय गॅप मध्ये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक, फक्त सिंगल घेतली जाईल. आणि त्याचबरोबर सन्माननीय गोल्डन बुद्रुकगावचे ग्रामस्थ आमचे सन्माननीय प्रतीक पाटील यांच्याकडून देखील 6 हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी, 4 हॅट्रिक साठी देखील 2,222 रुपयाचं इथे कॅश प्राइज जाहीर झालाय. बक्षिसांचा इथे आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावत होते, परंतु त्याला बीट करून शेवटी सीमारेषेच्या पलीकडे जातोय, येतोय चौकार.
थँक्यू. जर पाहिलं तर या मॅच मध्ये श्री साई समर्थ धारणी टीम सन्माननीय प्रमोद जाधव साहेबांकडून देखील इथे पारितोषिक जाहीर झालंय. 6 बॉलमध्ये जर 3 षटकार ठोकले बॅटिंग करणारी टीम अर्थातच चांबडोली टीम या बॅटरने तर तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर केलंय. असे सन्माननीय आमचे सन्माननीय प्रमोद जाधव साहेबांकडून पारितोषिक इथे जाहीर झालंय. 6 चेंडूमध्ये जर 3 षटकार ठोकले तरी देखील 6,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. उद्या मैदानाकडे जिथे ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपलाय आणि एका ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद 14 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आणि मग तो निर्णय कुठपर्यंत जाईल हे देखील पाहायचंय. म्हणजेच या मॅच मध्ये कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहायचंय. या मॅचचा आनंद घेत असताना समीर पाठारे ज्यांनी आम्हाला इथे आवर्जून बोलवलं तुमचं देखील मी कौतुक करेल. एक गोड व्यक्तिमत्व. स्विंग अँड मिस गती परिवर्तन पहा ना फसवा चेंडू इथे पाहायला मिळालाय. सरळ विकेट कीपरकडे जातोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 14 आल्या होत्या आणि मग इथून सुरुवात झाली आहे सेकंड ओव्हरला जिथे गोलंदाजी मार्कवर अमोल पाटीलला आपण पाहतोय आणि पहिलाच बॉल डॉट देखील टाकलाय. फटका फसला चेंडू हवेमध्ये. विकेट कीपर फ्लाय स्लिप अगदी एकमेकांना धडकले. चेंडू जमिनीला स्पर्श करतोय म्हणजेच काय कॅच ड्रॉप. खराब कॉलिंग. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉलिंग नव्हतं. विकेट कीपर त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तिथे आले. 2 धावा पळून काढल्यात म्हणजेच काय धावफलक 2 वाढेल. संधी इथे निर्माण केली होती गोलंदाजाने परंतु इथे काय घडलंय कॅच ड्रॉप झाली तर नंतर 2 धावा पळून काढल्यात. धावफलक 2 पुढे जाईल. पाहता पाहता बिनबाद 16 या आकड्यावर धावफलक. अर्ध्या पिच मध्ये चेंडू हाताला होता म्हणजेच काय वाईड बॉलचा इशारा येतोय. दंडित केलं जातोय. 1 बाउन्सचा देखील इशारा आलाय. खराब बॉल पाहायला मिळाला. जवळपास अर्धा पिच मध्येच बॉल पडला होता. आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे आमचे डीजे ऑपरेटर डीजे चेतन यांचं देखील कार्य तेवढं कौतुक कमी आहे. भरपूर चांगली डीजे ऑपरेटिंग आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे आमचे डीजे चेतन. व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉल बरोबर धावफलक 17 या आकड्यावर. हो पुन्हा एकदा स्विंग याला मिस. गती परिवर्तन पाहायला मिळालं. शरीराचा वेध घेतला तदनंतर मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल येईल आणि या सिंगलने धावफलक पुढे जाईल 18 या आकड्यावर. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आहे. या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज अमोल पाटील. कारण की रूम मात्र बनवून देत नाहीयेत. दोन्ही बॅटरला जखडून ठेवलंय. चांगली लाईन चांगला टप्पा रिदम नियंत्रण. खऱ्या अर्थाने स्लोवर चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने ते हाताळले जात आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू हाताळण्याचं काम इथे अमोल पाटील करतायत. मैदानामध्ये बॅटरला जखडून ठेवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. शॉट थर्ड मॅनचा खेळाडू आता मात्र पॉइंट मध्ये आणि आता मात्र जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक थोडस डीप मध्ये ठेवण्यात आलाय. समोर खेळलाय. समोरचा बॉल समोरच ठोकलाय. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. पंच कळत की हो येतोय चौकार. चौकार ठोकला. जशी स्ट्राईक मिळाली लगेच दुसरा देखील चौकार ठोकला बॅटर शुभमने. मागच्या ओव्हरमध्ये देखील एक चौकार आला होता आणि आता संधी मिळाली लगेच चौकार ठोकलाय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. सरळ विकेट कीपरकडे चेंडू जातोय. डॉट बॉल आलाय म्हणजेच काय कमबॅक देखील इथे करतायत गोलंदाज. या आधील चेंडू जर आपण पाहिलं तर ओव्हर पिच होता त्यावर लॉंग ऑफला चौकार कुठला आणि मग आता लाईन चेंज केली
आणि मग सरळ विकेट किपरकडे चेंडू जातोय. डॉट बॉल देखील पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 22. शॉर्ट बॉल यावेळेस पुल केलाय पॉवरफुल. ती बॅकवर्ड स्कोर लेगच्या चेंडूवरतून गुल. ओव्हर नंतर बिनबाद धावफलकावर धावा लागल्यात. 28 धावा. नक्कीच उद्या आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने भैरनाथ आपटी संघ देखील या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. आणि त्या टीम कडून त्यांच्या कॅप्टन कडून देखील या मॅच साठी या स्पर्धेसाठी पूर्ण आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. आपली टीमचे कॅप्टन आदर्श पाटील आणि अक्षय पाटील दोन बंधू भरपूर चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या संपूर्ण स्पर्धेला. भैरनाथ आपटी धावफलक 2 ओव्हर नंतर 28 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे सुरू झालाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक तन्मयला आमंत्रित केलाय. विकेटची गरज आहे. पार्टनरशिप इथे ब्रेक करावी लागेल. सोडून दिलाय. यावेळेस वेग पाहायला मिळाला होता परंतु काय घडलंय मैदानामध्ये. डॉट बॉल येतोय. त्याचबरोबर गोलंदाज तन्मयसाठी इथे पारितोषिक जाहीर झालं. जर सलग 3 फलंदाज मिळवले म्हणजेच काय विकेट हॅट्रिक इथे मिळवली तर कॅश प्राइज 5000 रुपयाचं असणार आहे. सन्माननीय प्रणय पाटील साहेबांकडून हे पारितोषिक इथे जाहीर झालंय. गोलंदाज तन्मयसाठी पहिला बॉल डॉट आलाय. स्ट्रॉंग अपील यावेळेस हो पंचांचा बोट आकाशाकडे. पहिली विकेट इथे आली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बादशाह आणि वेगासोबत जर पाहिलं तर अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला आणि धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. हो यावेळेस बॉलिंग स्वीप जबरदस्त कडक प्रहार केलाय. दे धक्का गे छक्का. त्याचबरोबर आई किळंबा देवी खरोशी टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच यायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये आपली मॅच असेल. आल्यास मैदानामध्ये षटकार ठोकलाय. जणू काही मागच्या चेंडूवरती काय घडलं ना हे मला माहितीच नाहीये. मी माझा खेळ करणार दबाव घेणार नाहीये हे सांगितलं जातोय. आणि आल्याच मैदानामध्ये मोठा धमाकाच पाहायला मिळाला. पुढे सरसावत
बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. लाईन चांगली होती. आता मात्र जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप, त्याच वेळेला कुठेतरी शरीरापासून थोडंसं दूर ठेवायचं होतं आणि ते काम करत असताना इथे गोलंदाजी मार्कवर तन्मयला आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय कमबॅक तन्मयने देखील केलंय. पुन्हा एकदा यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये, काय घडलंय नक्कीच आमचे पंच तटस्थ आहेत. या मॅच मध्ये आपण पाहतोय ऍज अ ऑफिशियल रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पंच, 4 पंच, 4 ऑफिशियल अंपायर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सचिन दाभोळकर सर असतील, अविनाश पाळांडे सर असतील, बाळा साळुंके आणि डान्सिंग अंपायर सूरज पांडे सर असतील. हे निर्णय गेले थर्ड अंपायर कडे. कॅच क्लीन आहे की नाहीये हे डिसाईड इथे केलं जाईल साईब्रिजच्या इव्हेंट्सवर. ऑफिशियल अंपायर कडून थर्ड अंपायर कडे गेलंय आणि मग आमचे साईप्रीत लाईव्ह इव्हेंट्सवर चेक केलं जातोय. आमचे ऑफिशियल सचिन दाभोळकर सर असतील, अविनाश पाळांडे सर, बाळा साळुंके, सूरज पांडे सर असतील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला मुळाचं वाटत दिलंय सन्माननीय मान्य श्री महेश लहू पाटील, सरपंच गोरटन बुद्रुक, माजी सरपंच, त्याचबरोबर श्री किशोर विश्वास सावळी साहेब, सामाजिक कार्यकर्ते गोरटन बुद्रुक यांच्याकडून हे चषक जे आपण पाहतोय ना, भव्य दिव्य चषक, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक व 5व्या क्रमांकाचं चषक हे ज्याने आम्हाला प्रस्तुत करून दिलंय, तुमचं देखील मी आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर या सामनावीर या मॅचमध्ये, प्रत्येक मॅचमध्ये सामनावीर असे आमचे सन्माननीय अभिषेक काशीनाथ कदम, भाजपा युवा वॉरियर्स रायगड जिल्हा संयोजक यांनी आम्हाला प्रस्तुत करून दिलेत. त्याचबरोबर बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मालिकेवीर चषक ज्यांनी आम्हाला प्रस्तुत करून दिलेत असे आमचे सन्माननीय अनिकेत प्रकाश जोशी साहेब यांनी दिलेत. बॅटर इथे विकेट आहे, म्हणजेच काय भरपूर चांगली कॅच इथे पकडली होती. इथे डिसाईड केलं अंपायरने विकेट इथे मिळेल, म्हणजेच काय सेलिब्रेशन करत असताना चेंडू हातातून निसटला, कॅच पकडली आहे इथे जाहीर केलंय आमच्या ऑफिशियल अंपायरने आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर पडतील. अंकित तिथे जाहीर केलंय, परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आम्हाला प्रस्तुत केली असे आमचे मित्र प्रतीक रवींद्र पाटील आणि त्याचबरोबर सीताराम काशीनाथ पाटील यांनी ही स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये प्रस्तुत केली आहे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट निलेश दिलीप पाटील, समीर पाटाराचे बेस्ट फ्रेंड यांनी देखील या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह, प्रत्येक पाहुण्यांसाठी सन्मान चिन्ह आम्हाला जे प्रस्तुत करून दिलेत असे आमचे ॲडव्होकेट निलेश दिलीप पाटील साहेबांचं देखील मी कौतुक करेल. चौकार आलाय आणि या चौकाराने धावफटक पुढे जाईल. पाटील असतील, सन्माननीय अक्षय पाटील, निखिल पाटील असतील, त्याचबरोबर अक्षय कृष्णा पाटील असतील, तेजस पाटील असतील, कौशल्य पाटील असतील, प्रणय पाटील असतील, या सर्वांचंच कौतुक करावं लागेल कारण की भरपूर चांगली स्पर्धा इथे भरवण्यात आली आहे आणि खऱ्या अर्थाने मेहनत घेतली आहे सर्वांनीच. तुम्हा सर्वांचंच मी कौतुक करेल. आमचे व्हिडिओ एडिटर थोडं स्पीडअप करा, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे कंप्लीट करायचे आहेत हेच इथे आमच्या ऑफिशियल अंपायरने सांगितलं आहे. आमचे डान्सिंग अंपायर खऱ्या अर्थाने सूरज पांडे साहेबांनी 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्यात. 2 बाद 38 धावा, शेवटची ओव्हर बाकी आहे, थोडं स्पीडअप करायचे. आणि नक्कीच इथे पारितोषिक जाहीर झालंय, प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी जाहीर झाली आहे. हायवा कॅच म्हणजेच काय बाउंड्री लाईनच्या बाहेर जर कॅच पकडली गेली तर 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे आहे.
सन्माननीय प्रतीक पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक प्रेक्षकांसाठी जाहीर झालंय. सर्व म्हणजेच काय अजय टेलिकॉमचे मालक प्रतीक पाटील, निखिल पाटील यांच्याकडून देखील हे पारितोषिक आहे. सलग 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले तर 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. एटीएम आज ओपन झालेत. खऱ्या अर्थाने आमचे प्रतीक पाटील असतील, गोरठण बुद्रुक गावचे ग्रामस्थ यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी खास पारितोषिक आहे 100 रुपये. जर हायवा कॅच पकडली सीमारेषेच्या बाहेर, आपण जर झेल पकडला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज 4 दिवस असणार आहे. मोठी बाब आहे या स्पर्धेची. धाव फलक जर पाहिलं तर 42 या आकड्यावर. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने, डीप मधून फेकी करतील. सेकंडचा कॉल दिलाय आणि मग इथे काय घडलंय मैदानामध्ये. सुरेख रणिंद विकेट पाहायला मिळालं. चुकीच्या एंडला थ्रो झालाय मी तर म्हणेल. जर नो स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असतं तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं. धाव फलक 2 निवडेल. 44 आकड्यावर. ओव्हर नंबर 34चा खेळ इथे चालू आहे. 44 लागलेत. इथून मोठा फटका येईल का? पॉइंटच्या वरतून खेळायचा प्रयत्न. पॉइंट गलीमध्ये चेंडू चाललाय. भरपूर चांगली फिल्डिंग इथे केली आहे. सेकंडचा कॉल दिलाय आणि सेकंड देखील कंप्लीट केली जाते. पुन्हा धाव फलक 2 निवडेल. पाहता पाहता 46 आकड्यावर. आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खेळपट्टीने इम्प्रेस केलंय. खेळपट्टी जर पाहिलं तर गोलंदाजांना देखील मदतकारी ठरतीये आणि बॅटरला देखील मदतकारी ठरतीये. म्हणजेच काय योग्य खेळपट्टी ते पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेस मोठा फटका पाहायला मिळालाय. सरळ बॅटने ठोकलाय. लॉंगॉनच्या वरतून दे धक्का घे चक्का. अकरा बॉल मध्ये 30 या आकड्यावर खेळतोय. शुभमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अफलातून बॅटिंग करतोय. षटकार ठोकलाय आणि या 6 बरोबर धाव फलक जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावर. फटका हवेमध्ये. फटका फसला की काय? विकेट किपर येतोय चेंडू खाली. त्याचबरोबर षटक क्रमांक 14 इथे संपलं. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या 52. करायचे 24 बॉल मध्ये 53 धावा. सांगितलं 1 मिनिट फक्त थांबवतोय. त्याचबरोबर युट्यूब ब्लॉगर संकेत मध्ये डोनवत या मॅचचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील मी सहर्ष स्वागत करेन. विनंती करेल की आपण देखील या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं देखील सर स्वागत केलं जाईल. युट्यूबचे ब्लॉगर आमचे सन्माननीय संकेत मते डोनवत गावचे ग्रामस्थ, आपणास विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. चला टॉससाठी लगेच आम्ही विनंती करेल. दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान मालदेव टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर आई केळंबा देवी खरोशी टीमचा कॅप्टन, आपण लगेच यायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय, त्यामुळे विनंती आहे की आपण लगेचच प्लीज या. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल. आई केळंबा देवी खरोशी टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर जय हनुमान मालदेव टीमचा कॅप्टन. यस डीजे. सन्माननीय जगदीश पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान मालदेव
टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर आई केळंबा देवी खरोशी टीमचा कॅप्टन, मालदेव टीमचा कॅप्टन इथे आलाय. विनंती असेल आई केळंबा देवी खरोशी टीमचा कॅप्टन आपण यायचंय आणि हे टॉस केलं जाईल. सन्माननीय जगदीश पाटील साहेब आपला शुभ असते या मॅचचा टॉस केलं जाईल. त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये राहिले ते म्हणजे सन्माननीय राहुल पाटील आणि आमचे आदरणीय नरेश पाटील साहेबांचं देखील मी कौतुक करेल, कारण की या स्पर्धेमध्ये मुळाचा वाटा त्यांचं देखील आहे. विशेष सहकार्य त्यांचं देखील राहिले. जगदीश पाटील साहेब आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. आई केळंबा देवी खरोशी टीमचा कॅप्टन, विनंती असेल की आपण देखील लगेच यायचं आहे. आपला अपोजिट संघाचा कर्णधार जय हनुमान मालदेव टीमचा कर्णधार इथे आलाय, त्यामुळे विनंती असेल की आपण देखील यायचं लगेचच. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत. सन्माननीय जगदीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केलं जाईल. सन्माननीय अखिलजी निकलजे साहेबांना एक विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपलं देखील इथे सर स्वागत केलं जाईल. या स्पर्धेमार्फत आपण पाहतोय जय हनुमान मित्रमंडळ गोल्डन बुद्रुक ची स्पर्धा आहे. आलेल्या सर्व तमाम रसिका प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. बॅटर रोशन पाटील साठी पारितोषिक जाहीर झालंय. सलग जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झाले. सन्माननीय अभिल पाटील परखंडे यांच्याकडून पारितोषिक असणार आहे सलग 3 षटकारासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे जिंकलाय. मालदेव टीमने टॉस इथे जिंकलाय. चला स्पीडअप करा. येणारे 24 बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी 53 धावा. प्रत्येक विकेटसाठी इथे पारितोषिक आले. गोलंदाज निहाल बलकवडेला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सन्माननीय निहाल बलकवडे साहेबांकडून पारितोषिक असणार आहे. डीजे ऑपरेटर राज होतेकर साहेब आपण जर कुठे असाल तर प्लीज आपण आपल्या डीजे ऑपरेटर यायचं. राज होतेकर आपण यायचं लगेचच. विनंती असेल सन्माननीय आमचे विश्वास सावळी साहेब आपणास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं देखील इथे सर स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर सतीश पाटील गोरटन गावचे सदस्य, त्याचबरोबर सुमित पाटील असतील, दिनेश पाटील DNP मार्टचे ऑनर आणि यांचा इथे यचित मान सन्मान करतील. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचा मान सन्मान केलं जाईल. मी विनंती करेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. उळ्या मैदानाकडे जिथे 24 बॉल मध्ये करायचे 53 धावा आणि तो पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये. एका बाजूने बॅट्समन रोशन पाटील त्याला सोबतीला गोरख पहिलाच बॉल सन्मान दिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आलाय. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. गोलंदाज निशांत जाधव साठी निहाल बलकोडे साहेबांकडून पारितोषिक जाहीर झालंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होत, गॅप मध्ये चाललाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. फेकी केली जाईल, फक्त सिंगल.
या सिंगलने धावफलक जर पाहिलं तर धावसंख्येचा श्री गणेश झालाय, एका धावेने ते अकाउंट ओपन झालंय. बॅटर रोशनचं विनंती असेल सतीश पाटील साहेब, त्याचबरोबर सुमित पाटील साहेब, दिनेश पाटील, DNP मार्चचे ऑनर, सर्व विनंती असेल की आपण देखील या, आपलं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. सन्माननीय मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू चालला लॉंग ऑनला, फक्त सिंगल घेतली जाईल. फेकी थोडीशी लेझी होती परंतु बॅकअप इथे मिळालाय. आणि या दोन्ही जर पाहिलं तर दोन्ही बॅटरने इथे एका धावेने अकाउंट ओपन केलंय. 53चा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय कारण की P1चं षटक टाकत असताना अद्याप भरपूर चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आहे. निशांतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, चेंडू चालला मिड विकेटला. भरपूर चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं होतं परंतु बॅकअप इथे आलंय. मिड विकेटला फेकी करतपर्यंत फक्त सिंगल आणि या सिंगलने धावफलक पुन्हा पुढे जाईल 3 या आकड्यावर. आणि गोर्टन गावचे ग्रामस्थ सागर पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. भरपूर चांगलं नियोजन, भरपूर चांगली मॅचेस इथे आपण पाहतोय आणि त्यासाठी सागर पाटील आमचे गोर्टन गावचे ग्रामस्थ यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी, पूर्ण आयोजकांसाठी. कारण की हे आयोजन तसं आहे ना, दमदार आयोजन आपण पाहतोय. जय हनुमान मित्र मंडळ गोर्टन बुद्रुक यांच्या वतीने आपण पाहतोय. पुन्हा सिंगल आली आहे. धावफलक 4 या आकड्यावर. बिनबाद 4 धावा अद्याप धावफलकावर लागल्यात परंतु जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात अद्याप मिळाली नाहीये. त्याचं कारण आहे गोलंदाज निशांत जाधवला आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये, पूर्णपणे पकड ठेवण्याचं काम इथे करतोय. 53चा पाठलाग जरूर करायचा होता. यावेळेस मोठा फटका डी बॅकवर्ड स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु जज करू शकले नाहीयेत. आणि अखेर काय घडलंय मैदानामध्ये पंच कळवतायत. षटकार जरूर आलाय, क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न जरूर करत होते परंतु अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे आणि पंच कळवतायत की हो हा षटकार ठोकलाय. एसटीच आहे. इथे चेक केलं जाईल सायब्रिजच्या लाईव्ह इव्हेंट्स मार्फत. षटकार आहे की चौकार आहे चेक केलं जातोय. आमचे थर्ड अंपायर देखील इथे जुळलेत. 6 आहे बरोबर ना सर. षटकार इथे घोषित केलंय म्हणजेच काय ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपला आणि ओव्हर नंतर लागल्यात 10 धावा. हो नक्कीच पंच नक्कीच इथे चेक देखील केलं गेलं कारण की मॅचेस मोठ्या आहेत त्यामुळे प्रत्येक निर्णय आपण योग्यच देणार. नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर पियुषला आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवर इथे स्वागत केलं आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजी भरपूर चांगली होती. पहिल्या ओव्हरमध्ये पहिले 5 बॉल गोलंदाजाचे राहिले आणि मग शेवटच्या बॉलवर तिथे आक्रमण चढवलं आणि आता इथे 18 बॉलमध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी. 43 करायचे आहेत कारण की 53चा पाठलाग करत असताना पहिले 5 बॉल भरपूर चांगले होते. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि अखेर शेवटच्या बॉलवर जशी संधी मिळाली ना बॅटरने अगदी तुटूनच पडले होते. रोशन पाटील यांच्या बॅटमधून षटकार आणि आता 18 मध्ये करायचे 43. आमच्या समवेत ओमकार पाटील देखील जुळलेत ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आमचे या स्पर्धेचे आयोजक भरपूर चांगली कामगिरी करत असताना ओहो यावेळेस शॉटॉन पूल करायचा होता. फटका हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय म्हणजेच काय धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर.
मैदानाच्या बाहेर गेली आहे. ज्या खेळाडूकडे आशेने संघ बघत होता धामणी, फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये आता मात्र मच्छिंद्र बॅटर. खऱ्या अर्थाने रोशनवरती जबाबदारी असेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला आणि मग कुठेतरी कॉन्फिडन्स दुणावला असेल. यानंतरची मॅच जे हनुमान मालदेव त्यांच्या विपक्षात ऐक केळंबादेवी खरोशी, एक मोठी मॅच तुमच्या भेटीला येते. या मॅच मध्ये देखील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. इथे टॉस जिंकलाय जय हनुमान मालदेव संघाने. आपला निर्णय देखील लगेच कळवायचा. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून जय हनुमान मालदेव संघाने फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. उळ्या मैदानाकडे जिथे विकेट आली आहे, पहिल्याच बॉलवरती यश मिळालंय. पियुष गोलंदाजी मार्कवर, वेग होता परंतु इथे फटका पुन्हा फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रावेल झालाय. प्रयत्न भरपूर चांगले होते आणि तोपर्यंत जर पाहिलं तर फिल्डर गॅदर करतील, बॉलला फेकतील. 2 धावा पळून काढल्यात आणि धावफलक 2 ने पुढे जाईल 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागल्या. तिथून प्रयत्न करायचे, मोठे फटके जरूर खेळायचे. 53चा पाठलाग आहे आणि मग 53 धावा कशा पद्धतीने येणाऱ्या 24 बॉल मध्ये हे देखील आपल्याला पाहायचं होतं. ओहो, वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप दंडित केलं जाते गोलंदाजाला. वाईट बॉल येतोय परंतु स्पीड पहा ना, अगदी डोळ्याची पापणी लावते ना लावते सरळ चेंडू विकेट कीपरकडे जातोय. इतक्या वेगात चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल देखील पाहायला, व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. माफी असावी. या एक्स्ट्रा बरोबर धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावर. शॉर्ट बॉल आपण पुल केलाय, जबरदस्त प्रहार केलाय. डी बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून हायवा कॅच इथे पकडली आहे. गोलंदाजाला काय मंत्र दिलं जातं, नक्कीच हॅट्रिक साठी ते पारितोषिक जाहीर झालं होतं. सलग 3 षटकार साठी पारितोषिक होतं. सलगचा 3रा षटकार येईल का? ओहो, यावेळेस सलगचा 3रा ठोकलाय. आणखीन एक बेधडक हागे कडक आउट ऑफ द पार्क षटकार.
डिलिव्हरी आहे, योग्य बॉल आहे. म्हणजेच काय 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकलेत. अफलातून इथे बॅटिंग करतोय बॅटर. मच्छिंद्रसाठी टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकलेत. जर 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले तर सन्माननीय निखिल पाटील साहेबांकडून 5,555 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालाय. धाव फळक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. 31 लागले आहेत. 53चा पाठलाग होता. चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग द कार्पेट लॉंग ऑनला चाललाय. सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलने जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हर नंतर 32 लागल्यात. आणि इथून पुढे जर आपण पाहिलं तर 12 मध्ये 21 अजूनही करायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये, मॅच 50-50 आहे. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण की या ओव्हरमध्ये भरपूर धाबा कुठल्या गेल्या. या ओव्हरमध्ये सलग 3 षटकार ठोकले आणि मग इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने टीम मीटिंग घेतली आहे. आता मात्र ओव्हर नंबर 3 मध्ये निर्णायक ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला आणायचं, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची ही ते ठरवलं जात आहे. कारण की येणारे 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा, अजून बऱ्याच मॅचेस खेळायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे कंप्लीट करायची आहेत, असे आयोजक करते देखील आम्हाला कळवत आहेत. त्यामुळे विनंती असेल थोडं स्पीडअप करा. येणारे 12 बॉल 21ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक घेऊन येत आहेत. शुभम पवार येत आहेत, परंतु सलामीला जर आपण पाहिलं तर एक फलंदाज जरूर बाद झालाय रोशन आणि सोबतीला मच्छिंद्रला आपण पाहतोय. बॅटर इथे बाद झाले होते गोरख. मच्छिंद्र यांच्या बॅटमधून सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते आणि आता मात्र मच्छिंद्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. कारण की 12 बॉलमध्ये 21ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर शुभमला आपण पाहतोय. शुभम पवार, आज पवारची पॉवर दाखवावी लागेल. पहिला आज बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर हलकीशी लिडिंग एज लागली होती का, कारण की अगदी 11च्या 11 खेळाडूने अपील केली होती. कॅच इथे ड्रॉप झाली आहे. स्पष्ट निराशा विकेट किपरच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. कारण की महत्वपूर्ण कॅच होती ना, हेच माहिती आहे विकेट किपरला. ही जर कॅच झाली असती तर मॅच देखील झाली असती ना. कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं, परंतु पहिला बॉल इथे डॉट आलाय. स्लोवर बॉल सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑफला चाललाय. मिस फिल्डिंग आणि तदनंतर चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय. खरा फिल्डिंग जिथे 1 होते तिथे 4 आल्यात. म्हणजेच काय धावफलक 4 निवाडेल. 35 या आकड्यावर. 36 धावा लागल्यात, माफी असावी. यावेळी जर पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न, सेकंडचा कॉल इथे देण्यात आलाय, परंतु थांबवण्यात आलाय. फक्त सिंगल. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत आसरे आमचे सन्माननीय रोहिदास पाटील साहेबांकडून देखील धानी टीमसाठी शुभेच्छा आल्यात या स्पर्धेमार्फत. ग्रुप ग्रामपंचायत आसरे ग सन्माननीय रोहिदास पाटील साहेब तुमचं देखील कौतुक करेल. धानी टीमसाठी देखील शुभेच्छा आहेत. खऱ्या अर्थाने आमचे सन्माननीय रोहिदास पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील आम्ही कौतुक करू. ₹1,111 पारितोषिक येते जाहीर झालंय. अजय टेलिग्रामचे ऑनर निखिल पाटील साहेबांकडून हे पारितोषिक मिळालंय. म्हणजेच काय 3 षटकार ठोकले होते मच्छिंद्रने मागच्या ओव्हरमध्ये. आडव्या बॅटने अप्पाम पुल केलाय, गॅप मध्ये चेंडूला गुल केलाय. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार.
भरपूर चांगले ऑपरेटिंग करतायत. या 4 बरोबर धावफलक पुन्हा पुढे वाढेल. 41 या आकड्यावर अफलातून बॅटिंग करतायत. दोन्ही बॅटर सेट झालेत आणि थांबायचं नाव घेत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जातोय. कारण की माहिती नाही ही स्पर्धा जिंकायची आहे, ही मॅच जिंकायची आहे. मला माझ्या गावाचं नाव मोठं करायचं आहे आणि ते करत असताना इथे बॅटर खूप चांगली बॅटिंग करतायत. षटकार चौकारांचा पाऊस इथे पाडला जातोय. परंतु कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, तेच करावं लागेल. विकेट घ्यावे लागतील, प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील. थ्रो यावेळेस तो प्रयत्न करत असताना आणखीन एक बेधडक हाग एक कडक मिड विकेटच्या बाहेर आणखीन एक तडाखा षटकार. पारितोषिक वाढलंय, प्रेक्षकांसाठी वाढलंय. हायवा कॅट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय प्रतीक पाटील साहेबांकडून ते जाहीर झालंय. प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. जर आपण सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार प्रतीक पाटील साहेबांकडून. बॅटची आतली कडा, शॉट थर्ड मॅनला चेंडू चाललाय. धाव बाटली संधी आणि हो महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक दुसरा. त्रेपन्न धावांचा पाठलाग होता आणि तो करत असताना अद्याप लागले धाव फलकावर 47. म्हणजेच काय येणारे 6 बॉल मध्ये आता मात्र करायचे 6. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का? 6 मध्ये 6 करायचे आहेत. आपण पाहता ही स्पर्धा अगदी घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत साईब्रिजच्या लाईव्ह इव्हेंट्सवर. तुम्हा सर्वांचाच मी कौतुक करेल. आमचे चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, साईब्रिजचे ऑनर आणि त्याचबरोबर आमचे मित्र, आमचे ऑपरेटर अनिकेत वाघमारे असतील, आमचे कॅमेरामॅन ऋतिक, पार्थ, अभिषेक आणि त्याचबरोबर मेन कॅमेरामॅन प्रकाश, तुमचं देखील कौतुक करेल. मेन कॅमेरामॅन प्रकाश खऱ्या अर्थाने कौतुक करेल आणि आमचे आमचा पार्थ भरपूर मेहनत घेतोय, छायाचित्र देखील टिपतोय, तुझं देखील कौतुक करेल. जे प्रेक्षक या मॅचचा अगदी घर बसल्या आनंद घेत आहेत, तुम्हाला देखील विनंती असेल आमची हक्काची वाहिनी म्हणजेच काय साईब्रिजला आपण नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, विनंती असेल. 6 बॉल मध्ये आता करायचे आहेत 6. सलमान येतात गोलंदाजी मार्कवर. मॅच थांबवावी लागेल. 6 मध्ये 6 डिपेंड करायचे आहेत आणि ते पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल येतोय, दंडित केलंय. एक्स्ट्रा रन इथे येते. एक्स्ट्रा बरोबरच धाव फलक पुढे जाईल. आता मात्र 6 मध्ये 5 करायचे आहेत. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती, परंतु काय घडलंय, बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल. मॅच पुन्हा पुढे गेली आहे. 5 मध्ये आता करायचे 4. सन्माननीय सतीश पाटील साहेबांचे ते आगमन झाले. त्यांच्यासोबत दिनेश पाटील, सुमित पाटील साहेब. विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. डीएनडी डीमार्टचे ऑनर सर्व यांचे इथे आगमन झाले. मी विनंती केलं की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या, आपलं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. शेवटच्या चेंडू बंद सामना जाईल का? आणि ते करावं लागेल. इथे गोलंदाज सलमानला कमबॅक करावं लागेल. सलमानचा बॉल इथे स्विच हिट. चेंडू चालला आउट ऑफ द पॅक. येतोय चौकार. सामना इथे फिनिश. सामना इथे जिंकलाय टीम धारणी टीमने. भरपूर चांगले खेळलात, खूप चांगली बॅटिंग केली. चला टॉस